नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ 6 आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. बँकिंग पार्टनर SBI बडी. सन 2016 हे वर्ष जर आपण नीट बघितलं तर या सन 2016 मध्ये सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट कुठली असेल सांगा? हे वर्ष होतं रांगेचं वर्ष. म्हणजे या वर्षामध्ये सैराट चित्रपट आला, त्याचं तिकीट मिळणं म्हणून सगळे रांगेमध्ये उभे होते. त्याच्यानंतर टोलचा तर प्रश्न होताच, तो कधी संपणार आहे याची आम्ही वाटच बघतोय, त्यासाठी सगळे रांगेत उभे असतात. त्याच्यानंतर फुकटचं कॉलिंग कार्ड मिळणार आहे, त्याला इंटरनेट फुकट आहे म्हणून त्या कार्डसाठी सगळे रांगेत उभे राहिले. आणि त्याच्यानंतर नोटबंदी झाली म्हणून सगळे रांगेमध्ये उभे राहिले. पण काय, नोटबंदी जरी झालेली असली, नव्या नोटा जरी आलेल्या असल्या, याचा थोडा त्रास होत असला तरी सुद्धा हे आपल्या देशहितासाठी आहे, हे सगळ्या भारतवासियांनी जाणून घेतलेलं आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की याचा व्यवहारावर परिणाम झाला, व्यवसायावर परिणाम झाला, चित्रपटसृष्टीवर सुद्धा झाला, नाट्यसृष्टीवर सुद्धा झाला. पण मंडळी, महाराष्ट्रातला रसिक प्रेक्षक हा सच्चा रसिक प्रेक्षक आहे आणि तो उत्कृष्ट कलाकृतींच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. म्हणूनच मराठी रसिक प्रेक्षक उत्कृष्ट नाटकासाठी त्याचं तिकीट काढायला आजही रांगेत उभे आहेत. आणि अशाच 2 नाटकांना या मंचावरती आज मी आमंत्रित करणार आहे, ज्यांना या नोटबंदीच्या कालावधीत सुद्धा हाऊसफुलचं बुकिंग मिळतं आणि स्टँडिंग ओवेशन शिवाय एकही प्रयोग जात नाहीये. अशी ही 2 नाटकं. पहिलं नाटक आहे साखर खाल्लेला माणूस आणि दुसऱ्या नाटकाची चर्चा आहे, त्याचं नाव आहे 103. तर सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करूयात साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या टीमला. जोरदार टाळ्या. साखर खाल्लेलीच माणसं आहे, त्यामुळे ती गोड असणारच. सगळ्यांचं स्वागत मी विनंती करतो आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात दुसऱ्या नाटकाला, ज्याची प्रचंड चर्चा आहे सगळीकडे. नाटकाचं नाव आहे 103. जोरदार टाळ्या टीमसाठी. जोरदार टाळ्या प्रशांत दामले यांच्यासाठी. स्वागत करूया शुभांगी गोखले यांचं. स्वागत करूया संकर्षण कराडेचं. रुचा आपटेसाठी जोरदार टाळ्या. आणि 103 या नव्या कोऱ्या नाटकाच्या निमित्तानं या मंचावरती आलेले आहेत सुमित राघवन. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि स्वानंदी टिकेकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आज पुन्हा एकदा नाटकाचं मल्टिप्लेक्स इकडे ओपन होणार आहे, कारण मी नेहमी गमतीनं म्हणतो की हे पहिलं मल्टिप्लेक्स आहे जिकडे 2-2 नाटकं एकदम बघायला मिळतात आम्हाला. सुरुवात करूया साखर खाल्लेला माणूस या नाटकापासून. सर दामले सर, नवनवीन प्रयोग असतात, तुमचे नावही फार सुंदर असतात नाटकांची. मला वाटलं होतं काजू खाल्लेला माणूस असेल, बदाम खाल्लेला माणूस असेल, कारण तेच जास्त खातात ते कार्यक्रमात. पण नाव आलंय साखर खाल्लेला माणूस. खरं तर तिखट जास्त खाता, मग नाटकाचं नाव साखर खाल्लेला माणूस कसं काय? हे नाव आहे ना, हे लेखकाने दिलेलं नाव आहे. अच्छा. त्यामुळे लेखकाची मी कुठलीही वाक्य आणि नावं बदलत नाही. हे सर्वश्रुत आहे. नुसतं नावच वेगळं नाही आहे नाटकाचं, तर विषयही अतिशय वेगळा आहे. बर. मुळात ब्लॅक कॉमेडी हा विषय मराठी नाटकात फार कमी आपल्याला बघायला मिळतो. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीचं नाटक गेल्या 30-35 वर्षात मला करायला मिळालं नव्हतं. बर. पण कडकड करणारा नवरा, भांडणारा नवरा, भांडकुदाळ नवरा आजपर्यंत मी केलेला नव्हता. तो मला या निमित्ताने या नाटकात करायला मिळाला. पण नाटकात आम्हाला काय बघायला मिळालं? साधारण विषय काय? साखर खाल्लेला माणूस. उत्सुकता आहे आम्हाला. कसं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात टार्गेट्स ठरलेले आणि या टार्गेटच्या मागे लागता लागता आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, स्वतःच्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करतो. आणि त्या दुर्लक्ष करण्यातून होणारे गोंधळ आणि त्याच्यातून होणारी चिडचिड आणि त्याच्यातून होणारे आपल्याला त्रास, वैयक्तिक त्रास आणि मानसिक त्रास, आणि ह्याच्यावरचा उतारा हा नाटकाचा विषय आहे. प्रत्येक कॅरेक्टरशी समोरचा प्रेक्षक रिलेट होतो. म्हणजे हिचं कॅरेक्टर आहे, हिचं कॅरेक्टर बघताना बायको डेफिनेटली नवऱ्याला असं करणारच, 100% करणार. कारण आम्ही जे बोलतो ना ते घराघरात बोललं जातं.
फक्त आम्ही इथे बोलतो. म्हणजे मला अशी गंमत वाटते की आम्ही दोघे कडकड भांडतोय आणि तिथे लाफ्टर्स आहेत. हे माझ्या आयुष्यातली वेगळी घटना आहे. मला असं वाटतं की ते नाटक त्या लोकांपर्यंत पोचतंय याचा हा पुरावा आहे. वा वा. आता येणार आहे सुमित राघवन यांच्याकडे. नाटकाचं नाव आहे 103. हे नाटकाचं नाव सुद्धा मला फार आवडलं. मला प्रश्न पडला की आमच्याकडे 100 डेज मालिका चालू आहे, त्याचे 3 एपिसोड वाढले की काय? 103 झालं की काय? पण 103 फार क्युरिओसिटी आहे याच्याबद्दल, काय सांगा? 103 हा जो नंबर आहे तो पोलिसांनी एक 24 आवर हेल्पलाईन सुरू केलेली आहे महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी. या नंबरला धरूनच आमचं नाटक आहे. त्याचा कथेशी तसा काही संबंध नाही आहे, पण थीमशी म्हणाल तर नक्कीच संबंध आहे. एक मर्डर मिस्ट्री आहे. माझी पहिलीच खेप आहे इतक्या वर्षांमध्ये एखाद्या मर्डर मिस्ट्रीमध्ये काम करायला मिळतं आहे. एक रिसर्च जर्नलिस्टचा रोल आहे. तर कशी ही केस त्याच्याकडे येते आणि कसा हा ही गोज अबाउट. वा वा वा. एका अशा व्यक्तीला या मंचावरती आता आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर सूर निरागस हो असं म्हटल्यानंतर मला आठवतात ते पहिल्यांदा अशोक पत्की. निरागस सूर म्हणजे काय आणि निरागस माणूस म्हणजे काय, तर अशोक पत्की साहेब, ज्यांच्यामुळे मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि मराठी मालिका इतक्या समृद्ध झाल्या आणि आजही ते तितक्याच जिद्दीनं, उमेदीनं फ्रेश म्युझिक देत असतात. आणि साखर खाल्लेला माणूस मध्येही तेच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती स्वागत करूया ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं. टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुम टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटुम. वा 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 वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या अशोक पत्की सरांसाठी झाल्या पाहिजेत. इतका सुरीला माणूस. खरं तर दुसरी भेट होती आपली या कार्यक्रमामध्ये आणि इतके सुरीले आहेत. मी एकदा यांच्या घरी गेलो होतो. सूर कुठे कुठे आहेत बघा. नॉर्मल बेल टिंगटॉंग वाजते, यांची टांग टिंग टिंगाक वाजते. इतके सुरीले असे हे आहेत काका आणि त्यांच्यावर आमचं खूप प्रेम आहे. सर मनापासून स्वागत. थँक्यू. विनंती करतो आमच्याबरोबर विराजमान व्हा. तर थुकरडवाडीमध्ये पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रशांत दामले सर, काय झालं ना, तुम्ही येऊन गेला इकडे 2-3 वेळेला, पण एक जी फॅमिली होती त्या फॅमिलीचं असं म्हणणं होतं की दामले सर जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आम्हाला प्लीज कॉल करत चला. मी त्यांना कधी कॉल करत नव्हतो कारण आले की गोंधळ घालतील म्हणून. पण आज काय झालं, ते मलाही फोन करायच्या आधीच इकडे येऊन पोहोचलेले आहेत की दामले साहेबांना आज भेटायचंच आहे. तुम्हाला बघून ते इतके प्रेरित झालेले आहेत की त्यांच्या आयुष्यात किती बदल झालेले आहेत तुम्ही बघा. दामले सरांना भेटायचं म्हणून एक फॅमिली येते. फॅमिली कोण आहे, काय आहे, मला खरंच माहिती नाही आणि इकडे ते काय करणार आहेत तेही मला माहीत नाही. पण इकडे येऊन ते तुम्हाला नक्कीच काहीतरी सरप्राईज देणार आहे. जोरदार टाळ्या त्या फॅमिलीसाठी. नमस्कार 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 नमस्कार. अरे स्टँडिंग ओवेशन नको. अरे स्टँडिंग ओवेशन नको. अच्छा घरी चाललाय होय तुम्ही. बसा बसा. मला वाटलं स्टँडिंग ओवेशन आले. तर गुलकंद केबल नेटवर्कवर मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि जसं की आमचे इथे बसणारे अँकर जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रशांत दामले सर तुम्हाला भेटण्यासाठी एक फॅमिली उत्सुक आहे. आता म्हणलं तुम्हाला भेटायला ती फॅमिली अशी पण येणार आहे तर आपला पण एक कार्यक्रम आपण काढून घेऊ. आम्ही सारे खवये जसं तुमच्याकडे असतंय तसं आम्ही सारे खाऊ गुल्ले असा एक कार्यक्रम आपण इकडे करत असतो. आम्ही सारे खाऊ गुल्ले असं त्याचं टायटल पण आहे. तर मी म्हणलं आपल्या घरी बरंच साहित्य ते आणूयात आणि एक कार्यक्रम करूनच टाकू बाबा. तर त्या फॅमिलीला इथे आपण आमंत्रित करूयात. ए कोण होतं रे मागं उभं, या या. अरे पुढे तुम्ही कोण आहे? सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं. अरे वा वा, क्या बात आहे, क्या क्या बात आहे. का शिरोशायरी म्हणतोय का? प्रॉब्लेम सांगतोय माझा. हा प्रॉब्लेम आहे तुमचा? मग म्हणजे काय झालंय नक्की? 2 बायका आहेत मला. 2 बायका? हा, मजेच्या गोष्टी सांगू नका, काहीतरी सिरियस सांगा. मजेच्या नाही सांगत आहे. 2 बायका आहेत मला. अरे हाय काय नाही काय.
काय केलं आता कसं संतामलेची मिमिक्री. कसं कसं अरे हाय काय नाही काय जमली जमली मला जमली ना सेम ना. केस मिशी कलर बॉडी कशाची कशाला टोटाय काहीच जमलेलं नाही आपल्याला. हा कॉन्फिडन्स आणता कुठं तुम्ही? काहीतरी असेल की सेम आहे एक गोष्ट तुमच्या आणि त्यांच्यात सेम आहे ना. एक गोष्ट तुमच्यात आणि त्यांच्यात सेम आहे, तुमच्या दोघांचा हा माईक. बाकी काहीच सेम नाही. अरे मग तेच सुख कशात असतं तेच शोधतोय मी. दोन दोन बायका असून पण सापडलं नाही. आम्ही काय करायचं मला सांगा. दोन बायका का केल्या तुम्ही? आता यांच्यामुळं यांचं नाटक बघायला गेलो होतो. गेला माधव कुणीकडं. हा त्याच्यामध्ये त्यांनी ते मग? मेंटेनन्स मध्येच गेले नाटकात. मग त्यांनी- मेंटेन करत की त्यांना मेंटेन करत त्याच्यातच नाटक. त्यांनी शेवटी संदेश पण दिलाय, सामाजिक संदेश. काय? 2 बायका सांभाळू शकतो, मॅनेज करता आलं पाहिजे. एवढं गावोगावी प्रयोग करत फिरतात, सगळ्यांना सांगतात, कुणीच तयार नाही. शेवटी म्हटलं आपणच करून दाखवूया. मी केलं 2 बायका आणि मग आलं माझ्या अंगाशी. अच्छा म्हणजे सामाजिक संदेश त्याच्यातून तुम्ही तो घेतला आणि ते तुम्ही करून दाखवलं. हा. वा वा. कुठे बोला फॅमिलीला बोलू बोला. की. ए या सगळ्यांनी. सगळ्यांनी आई शपथ आई ग तो अरे सागर कारंडे बघ काय वेळ अरे तो सागर बघ ना ईश्वर. पुढे या, पुढे या. अरे काय या पुढे. अरे काय होय संगो हो अरे काय माय गॉड हॅलो माय गुडनेस संगो माईची कटकल कशी दिसते रे मी. अप्रतिम अप्रतिम काय ग? हे काय अरे बापरे. ए लांब काय थांबली पटकन ये. अमृत. नमस्कार नमस्कार. तुमचं हे कुटुंब का सगळं? हा. अरे वा वा. मग जरा ओळख तर आता आपण करून घेऊयात. आपलं नाव काय? नमस्कार मी सुषमा थकले दमले. काय सुषमा थकले दमले म्हणजे? म्हणजे मी माहेरची थकले होते आणि मग सासरी आले आणि दमले झाले. सुषमा थकले दमले. प्रशांत दमले तुम्ही आहे म्हणून थकले दमले. मी माधव दमले. अरे वा. माधव दमले. काका आपण? काका नाही. काका नाही. अच्छा ह्याच सेकंड आहेत काय? हा ओ, मॉडेल आहे मॉडेल. अरे वा. कुठे? पायात. थांबा वहिनी थांबा. नमस्कार. आपलं नाव काय म्हणायचं मग? सागरिका पकले दमले. सागरिका पकले दमले. म्हणजे माहेरच्या पकले इकडे माहेरी येऊन पकले झाले. इथे येऊन दमले. वा छान. अप्रतिमच तुम्ही बायका आहे केलेल्या. हॅलो हॅलो अक्का टीव्ही लाव पटकन पटकन लाव बघ टीव्हीवर बघ काय दिसतंय तुला. हा मुंगे आले टीव्हीला. काळ्या मुंगे आले. ए काळ्या मुंग्या नाही ते आम्ही तिघ आहोत. हा मी भावड्या आणि सागऱ्या. सागरिका भाऊजी आणि मी आम्ही तिघ. साडी बघितली माझी. हा लग्नात दाखवली होती ना तुला हिरवी असते ना. ए बाई लोक बघतील ना घरी. तुम्ही इथूनच काय चाललंय असू तुमचं? दे तुमचं प्रमोशन करते तेवढंच. आमचं कसलं प्रमोशन? आले मोठे. आम्ही घराघरात पोहोचलोय. आणि हे हा. कोण आहे ते? हे हा हे आमच्या शेजार राहतात. ते म्हणले मला टीव्हीवर दिसायचंय. म्हणलं चल झाड बनून चल तू. असं डेकोरेशन बरं वाटतं नाही. मी सगळेच भुकलेले दिसतात. अरे बापरे. नमस्कार नमस्कार. आपण कोण? कासव. अच्छा सासू सासू आहेत आपण. सासूबाई नमस्कार. म्हणजे आपल्या ह्या आई. आई माझी आई. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. तर आता आपण जो खेळ खेळणार आहोत. हेच नाही हे. हा हे कुठं हा अरे बापरे. या ना. नमस्कार. मी तर ओळखलंच तुम्हाला. हे माझे वडील. अच्छा मी ओळखलं ना पण. कोण आहे? कुंफू पांडा ना. तसे दिसतंय. सेम आहे. कुंकू पांडा नाही. अहो हे माझे वडील आहेत. हे अच्छा. मोठी मोठी भाषणं करतात. मोठी मोठी. हा 8-8 तास माणसं उठत नाही क्या जागेवर. बात आहे. वा. कसं सर आपण करताय हे सगळं? जेव्हा मतलब मी म्हटलं आपलं का उभं राहतो म्हटलं आपलं बसनाला तेव्हा माझ्या मतलब शब्द शब्द जो मतलब तो लोकांच्या हृदयापर्यंत म्हटलं आपला तो शिरून त्या ठिकाणी
क्या बात आहे. आई शपथ, हे बघितलं का कोण आलंय आपल्याकडं? नागराज मंजुळे सर. सर कसे आहात तुम्ही सर? अर्चनी परशा आले काय? मला भेटायचं होतं. फॅन आहे मी त्यांची. नागराज मंजुळे कसं ओळखलं त्यांना? असं कसं काय नागराज मंजुळे? सफेद दाढी बघा ना त्यांची. सफेद दाढी म्हणजे? तीनच माणसं जगात सफेद दाढी ठेवतात. कोण? एक अमिताभ बच्चन सर, त्यांना एक येते. नागराज मंजुळे तिसरं सर कोण? आणि मी शोधते तिसरा माणूस. तिसरा माणूस शोधते स्वतः. अरे वा 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 सर वा. सुमित राघवन आहेत ते. एक मिनिट ये. अच्छा, सुमित आहे. आजींना भेटू द्या, जाऊ द्या. आई. आजींना लय आवडले. बाई लहानपणापासून बघते ह्याला. हा? खरं सांगते, बापरे पोरा, नाव काढलंस ना. एक गोष्ट मी ठरवली होती, सांगते. 80 वर्षाची झाली आज. एक गोष्ट ठरवली होती की सुमित राघवन कधी भेटला ना, एक गोष्ट नक्की करेन. हे काय होतं? हे काय केलं? हे काय होतं आजी? काय नाही, मला लईच आवडतात ते, म्हणून मी एकदा करून नाचून दाखवलं त्यांच्यासमोर. इथं म्हटलं इथं आहे म्हटलं मी इथं हा, हा सर. कुंभू पांडा असताना तिकडे नाही. मी त्यांना भेटून येतो जरा. या बेटा, आता सर काय? नमस्कार. कोण ते सर नमस्कार. अरे बाप रे. अरे वा वा सर वा. अरे ग्रेट ऍक्टर. ग्रेट सर, ग्रेट ऍक्टर. कोण? उत्पल दत्त सर. क्या बात है. ओ माय गॉड, म्हणजे हेच का ते? अच्छा, काफी अच्छी बात है. सर मुलगा नाही आला. नाही आला. कोण मुलगा? कोण? संजय दत्त. या इकडे या. इकडे या. मुलगा संजय दत्त. इकडे या. बरं, तुम्ही सासरे आहात यांचे दोघांचे. तुमचं नाव काय? माझं नाव टोमॅटो सासरे. टोमॅटो. तसं माझं नाव तुकडे आहे, पण हे लोक प्रेमानं मला टोमॅटो सासरे म्हणतात. अच्छा, टोमॅटो सासरे असं त्यांचं नाव आहे. काय केलं बरं वाटतं, बाकी काही नाही. अच्छा, बर बर. तर आता आपण खेळ काय खेळणार आहोत ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. दोघी जणी तुम्ही जे आहे हा. ते दामले सरांना रेसिपी बनवून दाखवायची आणि जजिंग झालं पाहिजे इकडे. तर तुम्ही जे आजी सासूबाईंनी काय करायचं? जज करायचं. दोघी अहो, माझ्या कुठं पाया पडताय? नाही नाही, ऐका, सोपं काम काय आहे. करताय सासूबाई? ऐका आजी, ऐका, काय सोपं आहे. फक्त दोघी जण पदार्थ बनवतील, तुम्ही खायचं आणि सांगायचं. हिच सांगायला की तीच आहे, आपण मार्क देऊ दोघींना. जज म्हणते मी नको. सासूबाई घाबरायचं काही कारण नाही, कळलं का? तुम्ही जी चकुनाचा पदार्थ चांगला तिला बिनधास्त तुम्ही सांगा. जी चकुनाचं चांगलं वाटलं तुम्ही बिनधास्त सांगा. तिचा चांगला सांगितलं तरी चालेल, असं काही नाही. डोंट टच हर, ओके? शी इज माय सासूबाई. ओके, नीट सांगायचं. पाया पडते सासूबाई. तुम्ही काय बायका आहे का कोण आहे? ऐका जरा, आता पुरून वापरा आजींना. तसं जोक पुरून वापरायचे आपण 2 वर्ष तसं. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सजावटीला काही मार्क असतील. आता आपण सुरुवात करूयात. तुम्ही काय बनवणार? हॉट लेमनेड ज्यूस विथ वॉटर अँड 1 स्पून पावडर मीठ. काळं मीठ असं म्हणायचं त्यांना. नाही त्याच्या पहिले म्हणजे हे कोण करणार ते सांगितलंच नाही. काय जज कोण अच्छा, करायचं? आहे की आमचा मित्र आहे की. तुमचाच मित्र, मग घरातच करायची होती कॉम्पिटिशन. नाही, बोलू की त्याला चांगलं आहे. बोलवा चला. आहे की, ए विनय ये रे. ओ येडेकर. अरे वा वा वा, नमस्कार. नमस्कार, मी विनय येडेकर. अरे कधीपासून बघतोय, कुठे गेला होता? अरे सांग ना, कुठे आहेस? अरे बाप रे, कुठे कुठे नाही शोधलं तुला, माहितीये का तुला? अरे वा वा. बाप रे, किती दम लागला. तेव्हा मला कळलं, गेला माधव कुणीकडे तर इकडे आलाय. खतरनाक मिमिक्री जमलीच नाही तुम्हाला. खतरनाक. विनय येडेकर सरांची मिमिक्री न जमली.
तर हे तुमचे मित्र आहेत नाटकामधले हो हो ह्यांनीच ते जमवून दिलेलं आहे तुमचं जसं त्यांचं जमवून दिलं हो तसं खरंय त्यांनीच जुळून दिलं अच्छा सगळं. मग तुम्ही जजिंग साठी उभे राहा आता आपण कार्यक्रमात सुरुवात करूया नाही एक मिनिट तुमचं काय आहे ते माझं काय म्हणणं आहे तुम्ही जजिंगसाठी त्यांना घ्या मतलब आपल्यामधलं ह्या या टी व्हीमध्ये दिसतात ना आपल्या पिवळ्या ड्रेसवाल्या पिवळ्या ड्रेसवाल्या हा, म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? पदार्थ चांगला हो म्हटला वाईट हो म्हटलं पदार्थ. हा पदार्थ वाईट हो चांगला हो त्या फक्त मान हलवतील म्हणजे म्हणजे त्यांचं नावच आहे ना काय? नंदी टिकेकर नाव त्यांचं नंदी टिकेकर स्वानंदी मग मी काय दुसरं बोललो मी तेच बोललो नंदी टिकेकर श्वासातच अडकतो नाही पण तुम्ही हे खूप चांगलं केलं काय? की मायलेकीनला दोघांना इथं बोलवलं हे तुमचं खूप चांगलं झालंय का कोण मायले की हे शुभंगीता यांनी स्वानंदी काहीतरी गणलंय तुमचं काय मायले की नाही येते मग त्यांची मुलगी वेगळी त्यांची आई वेगळी असं तुम्ही म्हणताय तसं का असं ना पण मायलेकी आल्या मला बरं वाटलं बाकी काय नाही 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 मायले की जराच चुकलंय तुमचं त्यांच्या आई ज्या आहेत टिकेकर मॅडम इकडे आल्या होत्या आणि यांच्या कन्या सखी एक मिनिट मला सांगा यांच्या मुलीचं नाव काय सखी सखी सखीची ही मैत्रीण आहे की नाही सखीची ही मैत्रीण 3D मध्ये मैत्रीणला काय म्हणतात सखी मग सखीची ही कोण झाली सखी ही सखीची कोण सखी ही सखीची कोण आई मग ही सखी आणि ही कोण तिची आई क्या बात है क्या बात है जबरदस्त मग स्वानंदी टिकेकर कोण ते मग सिरियल मध्ये बाबाजी बाबाजी राहू द्या का काहीतरी वेगळं मला आता टोटल सांगू नका आता. राहू दे हे एवढं लय झालं मिडकाला एवढा लय झाला तर तुम्ही काय बनवणार वहिनी आज हा मी बनवणार आहे टिक्का वा 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 नाही सुनबाई हं? ते चवीला कसं असणारे पदार्थ ते नाही विचारत म्हणजे टिक्का का मिठ्ठा ते नाही विचारत आहे नाव विचार अरे देवा किती वाईट विनोद आज बहुतेक मरतेच माझ्या हातून मी सर बनवणार आहे पनीर टिक्का वा. आणि एक स्पेशल ज्यूस आहे तिचं नाव आहे कॉकटेल व्हेरी तर या ठिकाणी आपण गॅसवरती काही गोष्टी करताय गॅस पेटवायचा असतो पहिल्यांदा चांगलं नाही आणलं वाटतं तुम्हाला सामान आणायला लिस्ट सांगितली चांगलं नाही आणलं तुम्ही पंप मारा पंप गॅसला पंप मारता तुम्ही अरे गॅस नाही त्याचे स्टोव आहेत पंप मारा एवढं बजेट नाही आपलं लो बजेट कार्यक्रम आहे ए! हे काय चाललंय तुमचं पत्ते बित्ते काय कुठताय ह्याच्यामध्ये एक पण दिलं नाही आपल्याला वाक्य आम्ही काय करणार हे घर नाही कार्यक्रम आहे शूटिंग चाललंय याच हळू घ्या सो पहिनी आपण काय भासताय मिश्री काय मिश्री मी श्री आणि जान्हवीला आवडणारी डिश बनवणार आहे अच्छा अच्छा आता श्री जान्हवीला आवडणारी डिश बनवणार आहे ए, घरचे काय गोष्टी तर करू नका नाही. स्टोव आहे म्हणून चला. अरे वा वा क्या बात तर पनीर पासून जी डिश ते आपल्याला बनवून दाखवत आहेत मदत करू का ग आणि माझी डिश तयार झालेली आहे फायनली थांबा पहिला पदार्थ ह्यांचा रेडी आहे आता दामले सरांना मी दाखवतो हा पहिला पदार्थ सर या चेक करा हा पहिला पदार्थ त्यांनी बनवलेला आहे संकर्षण येतो का नाही डेंजर झालाय पदार्थ तो स्टोव वगैरे फुटायचा तिकडे सर कमी काय डेकोरेशन आहे बघितलं का डेकोरेशन बघा हे काय हे डिश पण सजवलेली दिसली पाहिजे आपल्याकडे अरे गणपतीचं डेकोरेशन नव्हतं असं करायचं ते चांगलं दिसतंय मध्ये मध्ये नुसतं. सजावट काय ते हा काय केलं काय काय केलंय हे हे आपण पनीर टिक्का बनवलाय पनीर टिक्का असा कुठं असतं पनीर टिक्का नुसतं पनीर आहे फालतू काहीतरी बनवतोय यस माझी डिश पूर्ण झाली यस
कसा काय हा पनीर आहे, हे पनीर हा. आहे. त्याच्यावर तुम्ही टीका केलीत, पनीर टिक्का पूर्ण झाला. अरे Yes, thank you, sir. माझा पदार्थ तुम्ही पूर्ण केलात सर. थँक्यू. सर खाऊ नका प्लीज खाऊ नका. डोंट टेस्ट दिस. चान्सच नाही. नका खाऊ सर. माझं पण तयार आहे, माझं पण तयार आहे. ओके चला माय गॉड. संजय दत्त सारखे दिसणारे वहिनी. आपण काय बनवलं ह्याच्यात कुकर मध्ये काय केलंय? सिझलर. अरे वा वा सिझलर. येस सिझलर दाखवा. अरे वा सिझलर. त्याच्यात काय नाही. मला वाटलं डायरेक्ट कसं काय नॉर्मल होईल वाटलं होतं. आई ग, आई ग. हे वेडसर आहे का? हा वेडसर आहे. सिझलर ल आहे मध्ये सिझलर. मला वाटलं अभिनंदन. सॉरी. हा सिझलर दाखवा दाखवा सिझलर. पोटॅटो सिझलर. पोटॅटो सिझलर. अरे उकडलेला बटाटा देतात आणि पोटॅटो सिझलर म्हणताय. शिजलाय ना म्हणून पोटॅटो शिजलर. काही गंडवू नका काहीतरी चांगलं बनवून नका. दामले सर स्वतःचा वेळ काढून आलेला आहे तिथं. हा ती एक तिची स्पेशलिटी आहे हा. आलू टिक्कीची. हो आलू टिक्की बनवू शकता. हो येस एका मिनिटात आलू टिक्की. दिस इज दाखवा. आलू अँड दिस इज जब्बर मी सर मी सांगते मी ना एका मिनिटात भरलं वांग करू शकते. दाखवा. हे बघ हे वांग हे याच्यात भरलं. भरलं वांग. एका मिनिटात सगळ्या डिश असतात आपल्या. मी पण एका मिनिटात उरलं वांग बनवू शकते. काय उरलं वांग हे उरलं वांग. हे कुठली डिश आहे ही? ही कसली डिश? आगरी डिश आहे आगरी डिश. उरलं वांग रे उरलं वांग. हे सगळे फालतूगिरी आहे. मी तुम्हाला सांगते मी ना हिच्यापेक्षा जबरदस्त कोंबडी वडी करू शकते एका मिनिटात. दाखवा. हे बघा एका मिनिटात दाखवती ही कोंबडी आणि हे वडे राहू द्या. हे काय कोंबडी वडे आणि सजवलंय बघा मिरची. चांगलं काहीतरी दाखवा. इम्प्रेस करा. Oh my God, मी एका मिनिटात क्लिअर सूप बनवू शकते. हे घ्या हे काय काहीच नाही. क्लिअर सूप. एवढं असेल ना तर मी एका मिनिटात हक्का नूडल्स बनवू शकते. हे बघा हक्का नूडल्स. कसले हक्का नूडल्स हे बघा दाखवा. हे बघा हक्का नूडल्स. अरे हे नुसते नूडल्स आहेत. सगळं आम्ही करायचं का हक्का तुम्ही मारा ना. सगळं आम्ही कसं करायचं सर? एका मिनिटात मी रसगुल्ले करू शकते. दाखवा. हे बघा रसगुल्ले. रस कुठे? गुल्ले. सर मी ज्यूस करून दाखवते. हे सगळं जाऊ दे. कॉकटेल ज्यूस स्पेशल. कॉकटेल ज्यूस. कॉकटेल ज्यूस सगळ्यात आधी सखी हो आणि सखीची आई शुभांगी हो. सगळ्यात आधी एक छोटस बाउल घ्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये 30 ml माय गॉड. ह्याच्यात राहील बाकीचं सगळं पाणी ह्याच्यात ओता आणि त्याच्यानंतर आपलं तयार होईल कॉकटेल ज्यूस. हे बघा काय हे बघा कॉकटेल ज्यूस. ए काय टाकतो? ए काय टाकलं ते? अरे कॉकटेल ज्यूस कोंबड्याच्या शेपटीची पीस आहे. कॉकटेल नॉनव्हेज डिश राहते ती. बर सासरे बुवा साधारणपणे तुमचं नॉलेज बरं दिसतंय या सगळ्यांपेक्षा. बोला. चिकन लॉलीपॉप विषयी तुमचं काय म्हणणं आहे? पहिला छूट तुम्हाला सांगतो चिकनचे म्हटलं इतके लाड करायचेच नाही. म्हणजे लॉलीपॉप वगैरे काय उद्या ते लिपस्टिक मागून तुम्ही निघा देणार तुम्ही चिकनला. पण निघा निघा तुम्ही. सगळ्यांचं नॉलेज सेमच आहे तुमचं. बाकी काहीच नव्हतं म्हणून शेवटी परत. हा, जा. डान्स डान्स एक वॉइस फॉर डान्स. सर या तुम्ही Dance. या माझ्या बरोबर सर. ए भाजी घेऊन जा. ए, मला एक सांगा. तुम्ही मला लिस्ट दिली होती की बेसन पीठ पाहिजे 2 किलो, रवा पाहिजे 1 किलो, आमच्या बायका हे बनवणार आहेत, ते अमुक पाहिजे तमुक पाहिजे, ते खाली भाज्या वापरलं तर नाही मग पाहिजे कशाला होतं? नाही ते आम्हाला कळलं होतं इथं फुकट मिळतंय म्हणून सगळं. मग? वेज जाईल म्हटलं घरात महिनाभर. निघा निघा.
शुभांगी ताई आता तुमच्याकडे येणार आहे. तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. यांनी सांगितलं तसंच हा भांडणार आहे आणि ते भांडण सहन करणारी मी बायको आहे. शेवटी बायकोचाच रोल आहे माझा. एक गृहिणी आहे मी. बऱ्याच बायकांना वाटू शकते की अगदी डिट्टो माझी ही भूमिका आहे, अशी ती माझी भूमिका आहे. तुमच्याकडे बघून बऱ्याच जणांना वाटतं पण ह्या डिक्टो माझ्यासारखेच वागतात. अनेक बायकांना हे मान्य असेल. आमच्याही घरात माझी आई पण म्हणते हे माझ्यासारखेच आहेत सेम टू सेम. मग हे नाटक बघूनही बऱ्याच जणांना तसं वाटणार आहे की डिट्टो असं. वा. संकर्षणची भूमिका काय? आत्ता प्रशांत सरांनी जे सांगितलं की आपण टार्गेटच्या मागे धावत असतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, तर मी त्यांच्या आयुष्यातल्या त्रासाचा एक भाग आहे त्या नाटकामध्ये आणि खूप एन्जॉय करतोय. पण नाटकाविषयी जर काही विचारशील तर ते मी माझ्या शैलीमध्ये थोडंसं लिहून आणलंय ताजं. अरे वा. ते तुला चालणार असेल तर मी नक्कीच. त्यासाठीच तुला आम्ही बोलतो. अर्ध काम तर माझा हात करत असतो तिकडे पॅरलल बसून आपलं काहीतरी कविता विविधा मला फार आवडतं. 35 वर्ष नाटकामधला विनोदाचा हुकमी एक्का, वा वा. घेऊन आलाय साखर खाल्लेला माणूस असा शिक्का. इतकी वर्ष काम करून अजून तीच भूक आहे कामाची. इतकी वर्ष काम करून अजून तीच भूक आहे. दामलेंना स्टेजवर पाहणं म्हणजे सुख आणि सुख आहे. त्यांना चपखल साथ देते गोखलेंची शुभा. चंकू सर यांना लाडानी शुभा म्हणतात म्हणून मी धाडस करतोय. त्यांना चपखल साथ देते गोखलेंची शुभा. तिचं काम असणं दिसणं प्रयोगाचीच शोभा. आम्हा माझी आणि रुचाची आम्हा दोघांची साथ म्हणजे समुद्रात एक प्याला. आमच्या परीने आम्ही मात्र न्याय देतो त्याला. पण सगळ्यांना धाकात ठेवणारे हे आमचे चंकू मास्तर. शिस्तबद्ध दिग्दर्शनाचा परमोच्च स्तर. हे सगळे असतील तर प्रयोग आमचा फसेल असा कसा. साखर खाल्लेला माणूस या पहा आणि हसा. वा वा वा, क्या बात आहे. तर रुचा तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. आजच्या जनरेशनची मुलगी आहे ती, म्हणजे ती अख्खी जनरेशन रिप्रेझेंट करते असं म्हणायला हरकत नाही. तिच्या तोंडची भाषा तशीच आहे आणि जे आजच्या जनरेशनबद्दल मत आहे लोकांचं की कॅज्युअली घेतात ते त्यांचं वागणं कॅज्युअल असतं पण त्यांचा अप्रोच कुठेतरी सिरियस असतो. हे त्या भूमिकेतनं दिसतं लोकांना. स्वानंदी तुझ्याकडे येणार आहे. पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवतेस, व्यावसायिक रंगभूमीवर. काय सांगशील आणि तुझी भूमिका कशी आहे? आपण अशी मुलगी कदाचित कधी बघितलीच नसेल किंवा जर बघितली असेल तर आपल्याला असं वाटेल की हां ठीक आहे पण अशी मुलगी आपल्या घरात नको. अच्छा. म्हणजे कधी कधी आपण माणसांना कारण नसतानाच आधीच त्यांना बघूनच त्यांच्याबद्दल मतं मांडून घेतो. आपण आधीच प्रेज्युडिस तयार करू. अच्छा हिने असे कपडे घालते, हां मग ही अशीच असेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती काय आहे, ती व्यक्ती कशी आहे हे ते कॅरेक्टर समजावून देतं आपल्याला. अत्यंत हुशार मुलगी आहे. अत्यंत आपण म्हणतो ना अत्यंत तिला गोष्टी शोधण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. हॅकिंग, कोडिंग, डिकोडिंग असं ती असं करू शकते. कोणाही बद्दल इन्व्हेस्टिगेशन करायचं काय करायचं ती एकपाठी आहे. एक पान बघितलं की तिला सगळंच्या सगळं लक्षात येतं. म्हणजे माझ्या फारच ऑपोजिट आहे कॅरेक्टर. मला प्रश्न आलाच. हा मी आलेच मुद्द्यावर आलेच तुझं कसं आहे असं मला आलंच होतं. माझा काही असो जाऊ दे आता त्या विषयावर नको जायला. पण म्हणून मला करताना खूपच चॅलेंजिंग, फारच इंटरेस्टिंग, मला फार मजा आली हे कॅरेक्टर करताना. वा वा. अशोक पत्की सर इथे आलेले आहेत. तर काय सांगाल या नाटकाबद्दल? अगोदर नाटकामध्ये गाणं नव्हतं पण चंद्रकांत कुलकर्णीचा हट्ट होता की एक गाणं तरी पाहिजे. म्हणजे पूर्वी सुधीर भट करायचे की प्रशांत दामले असला की एकतरी गाणं पाहिजे म्हणून. आणि ते गाणंसुद्धा शेवटी यावं असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी 1-2 ट्यून बनवल्या, कोणीतरी लिहून दिलं काय वगैरे 2-3 झालं पण मजा येईना, काहीतरी जमेत नव्हतं. एक गुरु ठाकूरचं गाणं आलं आणि असं जमत गेलं ते चाल आणि सगळं. त्याला गाणं ऐकल्यावर तोही खुश झाला आणि सुरुवात केल्याबरोबर मी सांगितलं की हे बघ ह्या गाण्याला वन्स मोर मिळणार. म्हणजे हा अनुभव म्हणा किंवा काही. आणि खरोखर प्रत्येक शोमध्ये त्याला वन्स मोर मिळालं. म्हणजे त्याची झलक ऐकायला आवडेल आम्हाला सर. बरं. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे
जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी कुठून आलो कुठे निघालो कुठून आलो कुठे निघालो घेऊन ओझे पाठी सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी वा वा. तर मंडळी बघूयात साखर खाल्लेला माणूस या नाटकातला एक प्रसंग. ए माधवी ए अगं इथे नसणारे आतमध्ये हुडक. अहो तुम्ही शोधा ना बेडरूम मध्ये. अगं बघितलं ग बेडरूम मध्ये बघितलं गंमत म्हणून बाथरूम मध्ये पण बघितलं नाहीये. तू इथे नाही आत हुडक जा मला पार्टीला जायला उशीर होतोय. जा ना मग. मग? एक साधं घड्याळ हरवलंय ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलंय तुम्ही. काय 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 साधं गडे अगं माझ्या कंपनीच्या चेअरमनने फक्त मला एकट्याला ते घड्याळ दिलं होतं कंपनीचं टार्गेट अचीव केल्याबद्दल. गेल्या अर्ध्या तासात तिसऱ्यांदा सांगताय तुम्ही मला विलास. आणि त्यावर तुमच्या इन्शुरन्स कंपनीचं एम्ब्लेम होतं हेही सांगितलंय. एवढं महत्वाचं होतं घड्याळ तर ठेवायचं ना नीट. ठेवणार तुम्ही शोधणार आम्ही. शिस्त नाही तुम्हाला शिक्षा मात्र आम्हाला. अरे हो शिस्त काय नाही. हो. हा शिस्त काय नाही. अरे अरे या घरात सतत वस्तू हरवत असतात त्याला कारणीभूत तू आहेस. मी नाही तर काय सारखं ऑनलाईन शॉपिंग चाललेलं असतं. आज हे विकत घे उद्या ते विकत घे. घरात वस्तू एवढ्या झाल्यात ना. अरे घरात वस्तू एवढ्या झाल्यात माणसं हुडकायला लागतायत. आणि मागच्या आठवड्यात तुम्ही मला फोर्स करून श्रीखंड मेकर घ्यायला लावलं ते एवढंच बसले कुठल्या कुठे. या घरात मी एकटी शॉपिंग करत नाही. तू आधी घड्याळ उडक मला पार्टीला जायला उशीर होतोय. परमेश्वरा ते घड्याळ तुमच्यासाठी इतकं महत्वाचं होतं हे आज कळतंय मला विलास. अरे हेच तर दुर्दैव आहे ना. मला तुमच्याशी कसं वागावं तेच कळत नाही विलास. म्हणजे काय. म्हणजे आज तुम्हाला एक गोष्ट महत्वाची वाटत असते उद्या दुसरीच. म्हणजे समोरच्याला सतत गोंधळलेल्या अवस्थेत ठेवण्यात फार मजा येते तुम्हाला. पाळण्यात असल्यापासून तू गोंधळलेली आहेस. विलास विलास काय तुझ्या बाबांनीच सांगितलं मला. आणि या बाबतीत तुम्ही आणि तुमची मुलगी दोघंही अगदी सारखे आहात. काय रुचाचा काय संबंध इथे काय झालं तिचं. किमान तिला एक फोन करा आणि विचारा कुठे आहे ती. मग गेले कुठे ती सांगून गेले ना. नाही तशी बोबडी सांगून जाते आपल्याला. आता आपण काय करायचंय काय नेमकं ते तूच डिसाईड कर कारण कन्व्हिन्स तुलाच करायचंय त्याला आपल्याबद्दल. अरे पण मी एकट्यानेच का करायचं हे सगळं. हे बघ मी जर त्याला सांगितलं ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर त्याला हे सगळं असं चाइल्डिश पोरखेळ टाईप्स वाटेल. पण तू जर त्याला सांगू शकलास आपल्याबद्दल तर हे सगळं स्मूथ होईल. आज इतका ग्रेट चान्स होता तू किती भारीतला आहे त्याला दाखवायचा. का बरं आजच का काय ते बघ तू बोर्ड बघ मेडिटेशनचा. सध्या तो इतका प्रयत्न करतोय रागावर नियंत्रण वगैरे करण्याचा. आता त्याला कळलं असतं ना आपल्याबद्दल शक्यतो त्याने शांत राहायचा प्रयत्न केला असता. मधुमेही रोग्यांनी पायी अनवाणी चालत लांबची यात्रा करावी. किती छान. सकाळ संध्याकाळ गोमूत्र पिऊन आपला रोग बरा करावा. हा नाही मी गोमूत्र नाही अगं नाही हे गोमूत्र पिणार नाहीत. इथे गाय कुठे मिळणार. इथे मुंबईत गाय कुठे मिळणार ग. मागे गोमूत्र मी अगं हे काय गाईच्या मागे धावत धावत गोमूत्र पिणार की काय. शिंग तुतारी ढोल क्रॅक आहेस का तू. आई हे आले त्यांच्याशी तू डायरेक्ट बोल. हा नाही आई 2 दिवसापासून म्हणते बोलायचंय आता बोला आता बोला. हॅलो बोला. तर आज 103 या नाटकाच्या निमित्तानं सुमित आणि स्वानंदी इथे आलेले आहेत. खरं तर आपल्या देशाच्या समोर अनेक प्रश्न आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी म्हणेन सध्याचा तो आहे महिलांचं संरक्षण त्यांची सुरक्षितता आणि त्याच विषयीचा हा क्रमांक आहे. मला वाटतं की नाटकाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवतच आहात. पण आज एका अशा व्यक्तीला या मंचावरती आपण आमंत्रित करतोय ज्या या क्षेत्रामध्ये खूप धडाडीनं काम करतात आणि मला वाटतं या गोष्टीविषयी
त्या जास्त आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात DCP अर्थात पोलीस उपायुक्त माननीय अश्विनी सानप. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नमस्कार मॅम, स्वागत तुमचं आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. अश्विनीजी, तुमचं स्वागत या तुकरटवाडीमध्ये. आणि या तुकरटवाडीमधलं वातावरण तसं फार टंगळमंगळवालं असतं. तुम्ही आल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलं इकडे, पण मला माहिती तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडतो. तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तुमचा कार्यक्रम सगळेच एन्जॉय करतात, आम्ही देखील एन्जॉय करतो. धन्यवाद. वा वा, थँक्यू. आणि निमित्त खूप छान आहे 103चं, आणि याच नावाचं नाटक सुद्धा आलेलं आहे जे सुमितजी सगळ्यांच्या समोर घेऊन आलेले आहेत. काय सांगाल या क्रमांकाविषयी? आज जर आपण बघितलं तर समाजामध्ये महिलांची सुरक्षा किंवा महिलांवर होणारे अत्याचार हा खूप गंभीर विषय आहे समाजासमोरचा. आणि निर्भया कांड झाल्यानंतर आपण त्याकडे फार गंभीरतेने पाहू लागलो. 103 किंवा 103 ही हेल्पलाईन महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांच्यासाठी सुरू केलेली आहे. आपल्या मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ती 2008पासून सुरू आहे. आणि दररोज साधारणपणे 103 या हेल्पलाईनवर 500 ते 600 कॉल येतात. ज्या योगे आपण जे अडचणीत आहेत, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे किंवा जे छेडछाडीचे शिकार होतात, असे लोक आपल्याला 103वर फोन करून तात्काळ मदत मागतात. आणि आपलं हे एम आहे की त्यांनी मदत मागितल्यानंतर 7 मिनिटाच्या आत आपण तिथे पोचणं अपेक्षित आहे आणि आपण ते पोचण्याचा प्रयत्न करतो. ज्येष्ठ नागरिकांना अगदी वैद्यकीय मदत जरी लागली, आपल्याकडे 103वर मला वैद्यकीय मदत हवी आहे असे देखील फोन येतात. आपण त्या ठिकाणी पोहोचून त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जनतेला आवाहन करू इच्छिते की 103 हे हेल्पलाईन आपल्यासाठीच आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आपल्यासाठी आहेत. रात्रंदिवस ते आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. जर आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण जरूर आपल्या अडचणीच्या कालावधीमध्ये त्याचा वापर करावा. त्याचबरोबर फक्त आपल्याच घरातल्यासाठी वापर न करता जर आपल्याला कुठे दिसत असेल की समोरच्या व्यक्तीवर अन्याय होतो आहे आणि ती व्यक्ती ज्याच्यावर अन्याय होतो आहे ती बळीत व्यक्ती ते सांगू शकत नाही आहे, तर त्या ठिकाणी देखील आपण जर 103ला फोन करून कळवलं तर नक्कीच जी व्यक्ती अत्याचार सहन करते आहे, ज्या व्यक्तीवर अन्याय होतो आहे, तिच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत मिळेल आणि पोलीस तिच्यापर्यंत पोहोचू शकतील. एका अतिशय गरजू व्यक्तीला मदत केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. तर मी सगळ्यांना आवाहन करते की कृपा करून 103चा आपण वापर करावा आणि अन्याय अत्याचार सहन करायला कोणाला लागू नये. कोणी करत असेल तर आपण तो सहन करू देऊ नये. त्याचं 103ची मदत घेऊन पोलिसांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. वा वा, थँक्यू सो मच. आपण या मंचावरती आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत, सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवलीत. या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे मॅमना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, आजच्या भागामध्ये साखर खाल्लेला माणूस आणि 103 या नाटकातले आपले आवडते कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पण यांना मी असं सोडणार नाहीये, एक मुक्काम तर झालाच पाहिजे. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. बँकिंग पार्टनर